तर आजचा विषय जर म्हटलं तर आम्हाला जाणार आज परकाटी निंद्याले. सगळ्यात पहिले म्हटलं गाडी घेऊ बाहेर काढू. तसं पाहिलं सगळ्या वावरामध्ये आपलं सोयाबीन पेरला, पण एका वावरामध्ये परकाटी पेरलाय. तसे तर आपले बाबा म्हणतात की बंद्या वावरामध्ये सोयाबीनच पेरा, पण आपली मम्मी थोडी ऐकते. मम्मीने एक डबा पेरलाच पण परकाटीचा. परकाटीमध्ये गवत झाल्यावर मम्मी म्हणे की चला आता बंदे निंद्याले. परकाटीचे हे बाजू निंदेल जर पाहिले तर काही शार दिसते, हिच्यात जर पाहिलं तर गवत दिसते. म्हटलं हे पुरं निंदलं की अजून चांगलं दिसेल. तिकडल्या मेरीहून निंदत आल्यावर मग दिसलं आपल्याला शिंग. मी तर हे शिंग पाहता की थोडाफार विचारा पडलं की हे चिपकलं कसं काय निवाळा झाडाले. शिंगार राहू द्या म्हटलं बाजूला. शिंगा तालामध्ये म्हटलं परकाटी राहून देईन आपली निंद्याची. एकदा म्हटलं तुम्हाला ट्रायल दाखवून देतो की म्हटलं कसं निंदा लागते. म्हणजे आपले रॉयल शेतकरी आहेत त्याला तर जास्त काही सांगायचं कामच नाही. पण अडी फक्त हे निंदूनच काम नाही चालत. हे बाकीचे हे गवताची पुंज आहे ना, हे बी उचला लागतं बंदे. शेतीचा पहिला पॅटर्न जर म्हटलं तर मेहनत आणि दुसरा पॅटर्न जर म्हटलं तर पैसा. या दोन्ही गोष्टीला जर म्हटलं तर फक्त मेहनतच लागते. तर खालची म्हटलं पुरी एक शिफ्ट झाली म्हटलं निंदा. आता म्हटलं निंबा खायला जाऊन पहिले म्हटलं जेवण करून मस्त अंग टाकू. आता की निंता तर कंबर एवढी दुखू राहिली की खूप. निंबा खाली आल्यावर पहिले अंग टाकलं म्हटलं जेवण तर म्हटलं मग करू. आता त्याच्यात मम्मी म्हणत जाय की जांबाची काडी आण म्हणे भाजी घ्यासाठी. जंगलामध्ये जर चंपा जर म्हटलं तर फक्त एक काडीच आहे आपली. भाजी घ्यासाठी तोडून घेतली एक जांबाची काडी. घरच्या पेक्षा जर म्हटलं वावरामध्ये जेवण थोडं शिल्लकच धकते. नाही तर कमेंट मध्ये हे टाकसान की आम्हाला तर वावरामध्ये जेवणच नाही धकत. तर ते काऊन नाही धकत मला नाही माहित रे भाऊ. जेवण घेऊन करल्यावर म्हटलं आता ऊन तर जास्त तपत जायचं म्हटलं आता घरीच जायला पुरते. जे राहिलं गेलं म्हटलं ते आता उद्या निंदून काढू. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.